topic, that is magnetic field due to circular current carrying conductor in terms of magnetic field. Current carrying circular coil in terms of magnetic field. मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात आपल्याला काय करायचं तर आज इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल आपण रिप्रेझेंट करणार आहे स्मॉल एम ने रिप्रेझेंट करू. ठीक आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या टर्म मध्ये मॅग्नेटिक डायपोल किंवा डायपोल मोमेंट म्हटलं तरी चालेल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि हा जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे तो कशाने फाईंड करणार तर एम ने रिप्रेझेंट करणार. मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं कुठे फाईंड करायचं तर करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल आणि कुठे फाईंड करायचं तर त्याच्या सेंटरला फाईंड करायचं. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे तर आपण सर्वात पहिले पॉइंट लिहू. वी नो दॅट magnetic field at a point along the z axis is. मॅग्नेटिक फील्ड जर आपण z ऍक्सिस वरती घेतलं तर ते किती भेटत असतं तर आपण त्याला BZ कन्सिडर करू आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय तर μ0I capital R square divided by 2 in bracket capital R square plus Z square आणि रेश टू किती असेल तर 3/2. ओके. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं रे तर काय येतात तुमचं सर्क्युलर रिंग घेतली होती बरं की नाही. करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल होती. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तिथून करंट पास व्हायचा आणि ऍक्सिस घेतली होती आणि या ठिकाणी आपण पॉईंट केलं होतं बरं की नाही. हे डिस्टन्स Z इतकं होतं आणि डिस्टन्स किती होतं तर R इतकं डिस्टन्स होतं. जर तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर Z इज व्हेरी ग्रेटर आहे आणि R कसा आहे ऍज कम्पेअर टू Z कसा आहे तर व्हेरी स्मॉल आहे बरं की नाही. म्हणजे आपल्याला काय करता येईल तर डिनॉमिनेटरची जी R स्क्वेअरची टर्म आहे ती काय करता येईल आपल्याला डायरेक्टली निग्लेक्ट करून टाकता येईल बरोबर की नाही. मग या ठिकाणी आपण काय करू तर ती कन्सेप्ट पुढे आपण कंटिन्यू करू. मग पुढे काय लिहिणार आहे ऍज Z इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन काय असेल तर R असेल बरोबर की नाही. Z बराच मोठा आहे कोणापेक्षा तर R पेक्षा. देअरफॉर निग्लेक्ट R स्क्वेअर टर्म. तर डिनॉमिनेटरची जी आहे R स्क्वेअर टर्म आपल्याला काय करायचं निग्लेक्ट करायचं. R स्क्वेअर म्हणजे वरचं R स्क्वेअरची काही गरज नाही कारण तो सेपरेट आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन असणार बरोबर की नाही. म्हणजे या केसमध्ये Z खूप मोठा आहे R इतका छोटा आहे की तो त्याच्यात ऍड केला काही फरक पडत नाही बरोबर की नाही. म्हणजे R स्क्वेअर तुम्ही निग्लेक्ट केला तरी चालेल काय अडचण नाही येणार बरोबर की नाही. मग मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट अलॉंग द Z ऍक्सिस इज इक्वल टू μ0I आज आला तुमचा कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय 2. इथला कॅपिटल R गेला म्हणजे इथं राहिला काय फक्त Z स्क्वेअर आणि रेश टू किती असेल तर 3/2. हा स्क्वेअर आहे आणि हा 1/2 म्हणजेच काय स्क्वेअर रूट बरोबर की नाही. मग 2 आणि इथला 2 काय आला तर कॅन्सल झाला म्हणजेच काय राहिलं तर BZ इज इक्वल टू μ0I इंटू कॅपिटल R स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय काय असेल तर 2 इंटू Z चा काय ना तर क्यूब येणार. ठीक आहे. पण बघा आपल्याला काय सांगितलंय मॅग्नेटिक फील्ड सांगितलेलं आहे कशाच्या टर्म मध्ये तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मी या केसमध्ये IM ने रिप्रेझेंट करतो आणि इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट इंटू एरिया. नंबर ऑफ टर्न्स असते तर N ने मल्टिप्लाय करायचं पण आता या नंबर ऑफ टर्न्स नाही घेतला आपण फक्त M इज इक्वल टू काय असणार तर I इंटू ए घेणार आहे. बघा आता करंट तितकाच आहे पण एरिया जो असेल सर्क्युलर लूप आहे बरोबर की नाही आणि सर्कलचा जो एरिया असेल तो किती असेल तर पाय R स्क्वेअर इतका काय असेल तर एरिया असेल. पण बघा तुम्ही जर याच्यात ऑब्झर्व केलं तर I आहे R स्क्वेअर आहे फक्त एक कमी आहे ती म्हणजे काय तर पायची बरोबर की नाही. मग नेक्स्ट स्टेपला आपण काय करू तर पायने मल्टिप्लाय करणार आणि पायने काय करणार तर डिवाइड करणार. ओके. डिवाइडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय पाय. पायने काय करा मल्टिप्लाय करा आणि काय करा तर डिवाइड करा.
मग काय भेटेल बघा, BZ इज इक्वल म्यू 0 I कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय 2Z क्यूब. त्याला मल्टिप्लाय करायचं पायने आणि त्याला डिवाइड करून टाकायचं पायने. ओके, तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं, फक्त पायने मल्टिप्लाय करून टाकलं आणि पायने काय केलं तर डिवाइड पण या ठिकाणी आपण करून घेतलेलं. ठीक आहे, आता पुढच्या केसमध्ये IR स्क्वेअर वेगळा करू, पाय आर स्क्वेअर वेगळा करून घ्या, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एरिया भेटेल आणि एरिया नंतर आपल्याला काय भेटेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. बघा मग मॅग्नेटिक फील्ड BZ अलॉंग द ऍक्सिस तो काय भेटेल तर तो भेटेल तुम्हाला म्यू 0 I. ओके, सेपरेट केला आणि डिवाइड काय केलं तर R2 पण सेपरेट केला, 2 पाय आणि काय राहिला तर तुमचा Z क्यूब राहिला, Z क्यूब राहिला. ठीक आहे, आणि पुढे काय असेल तर झाला तुमचा पाय आणि इथला R स्क्वेअर, मग झाला पाय R स्क्वेअर. आणि व्हॉट इज पाय आर स्क्वेअर? पाय आर स्क्वेअर इज द एरिया. मग बघा मॅग्नेटिक फील्ड ड्यू अलॉंग द Z ऍक्सिस BZ इज इक्वल टू काय भेटेल तर तुम्हाला भेटला म्यू 0 I टोटल डिवायडेड बाय 2 पाय, झाला तुमचा Z क्यूब आणि याची व्हॅल्यू काय झाली तर तुमचं एरिया झाली. बट दिस करंट इंटू एरिया इज नथिंग बट द यम. तर करंट इंटू एरिया काय असेल तुमचा यम असेल. मग त्या ठिकाणी आपण पुट करून टाकू BZ इज इक्वल टू काय असेल तर म्यू 0 दिस टर्म इज रिप्लेस बाय यम अँड टोटल डिवायडेड बाय 2 पाय Z क्यूब, सॉरी, where m is equal to the product of current into area. करंट आणि एरियाचा जर प्रोडक्ट घेतला तर तो असेल तुमचा m म्हणजे काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, आता याला सेपरेट आउट करा म्हणजे तुम्हाला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटून जाईल. BZ इज इक्वल टू काय भेटेल तर म्यू 0 अपॉन 2 पाय आणि राहिला m डिवायडेड बाय काय राहिला तर Z क्यूब. पण बघा मोस्टली तुम्ही जर बघितलं ना याला आणखीन अरेंज करता येईल. म्यू 0 अपॉन 4 पाय असतं आणि म्यू 0 अपॉन 4 पायची व्हॅल्यू किती येतं 10⁻⁷. मग हा फॉर्म्युला तर बेटर आहे, आपण चालेल. जर तुम्हाला अजून अरेंज करायचं असेल तर BZ काय भेटेल तर BZ इज इक्वल टू म्यू 0 त्याला 2 ने परत डिवाइड करा म्हणजे किती भेटेल तर 4 पाय. म्यू 0 अपॉन 4 पायची व्हॅल्यू डायरेक्ट भेटेल आपल्याला, राईट ना. मग 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 2m डिवायडेड बाय काय असेल तर Z क्यूब. हा फॉर्म्युला ऑप्शन आहे, जर तुम्हाला न्यूमेरिकल आलं याच्यावरती तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून ते न्यूमेरिकल या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ओके, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो तर मॅग्नेटिक, आता ऍक्सिस वरती आपण बरेच पॉईंट घेतलं, नंबर ऑफ टर्न्स असेल त्याच्यासाठी वेगळं बरेच कंडिशनचे घेतलं, तर त्यानुसार आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड फाइंड केलं. एक दुसरं एक घेतलं कशाच्या त्यामध्ये तर इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस. ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड किती असेल तर इतकं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला भेटून जाईल. आता तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण घेतलं ना अलॉंग द ऍक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस, त्याचा फॉर्म्युला काय होता 1/4 पाय एप्सिलॉन 0. इथं होता 2p कॉस थिटा होता डिवायडेड बाय R क्यूब होता, आठवत असेल तुम्हाला. इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग इलेक्ट्रिक फील्ड किंवा पोटेन्शियल जर घेतलं तर कॉस थिटा येतो. इलेक्ट्रिक फील्ड घेतलं तर 1/4 पाय एप्सिलॉन 0 2p कॉस थिटा डिवायडेड बाय R क्यूब होता. कॉस थिटा आपण निग्लेक्ट केला तर हा येऊन जाईल. क्लिअर आहे. तर असा फॉर्म्युला तुम्ही याच्या आधी पण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये बघितलेला आहे, म्हणजे डेरिव्हेशन घेण्याची गरज नाही, डायरेक्ट इलेक्ट्रिक फील्ड वरून तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे तर तुम्ही ते वेक्टर मध्ये देखील रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ वेक्टर. जर सपोज तुम्ही वेक्टर मध्ये रिप्रेझेंट केलं, ही मॅग्नेटिक फील्ड कोणती क्वांटिटी आहे वेक्टर आहे, बार देऊन टाका. म्यू 0/4 पाय कॉन्स्टंट आहे आणि तो स्केलर आहे म्हणून त्याला बार देण्याची काही गरज नाहीये. पुढे 2m ला मी काय करतो ही आहे वेक्टर क्वांटिटी, मग त्याला बार दिला आणि डिवाइड करायला तर Z क्यूब. ठीक आहे, तर मी 4 पायच्या टर्म मध्ये या ठिकाणी अरेंज करून दिलेलं आहे. तुम्ही 2 पायच्या टर्म मध्ये पण घेऊ शकता, काय अडचण नाही. बघा आता क्वेश्चन नंबर 10.6. क्वेश्चन नंबर 10.6 काय दिलेलं आहे, कन्सिडर अ क्लोजली बाउंड 1000 टर्न्स कॉइल. कॉइलला नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे, आपण n ने रिप्रेझेंट करू आणि हा नंबर ऑफ टर्न्स किती दिलाय तर 1000 टर्न्स दिलेले, 1000 टर्न्स नंबर ऑफ टर्न्स. ओके, हॅव्हिंग रेडियस 1 मीटर. त्या सर्क्युलर कॉइलची रेडियस दिलेली आहे, रेडियस आपण कॅपिटल R ने रिप्रेझेंट करणार आणि त्याची रेडियस आहे ती किती तर 1 मीटर आहे. ठीक आहे,
आता स्मॉल आर कोणासाठी असतो तर लेंथ ऑफ इलेमेंट आणि ज्या पॉइंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड शोधायचं असतं त्यामधलं डिस्टन्स, बरोबर की नाही. आणि रेडियस कोणाची दिली तर डायरेक्टली सर्क्युलर कॉईल, म्हणून तुम्ही कशाने रिपेंड केलं तर कॅपिटल आर ने रिपेंड केलं. पुढे पुढे दिलेलं आहे, इफ द करंट ऑफ 10 एम्पियर पासेस थ्रू द कॉईल. करंट दिलेला आहे तुम्हाला आणि हा करंट किती पास होतोय तर 10 एम्पियर इतका करंट त्याच्यातून पास होतोय. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर. त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड at the center of circular coil. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आणि कॉइल जर सर्क्युलर असेल तर त्याचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असेल. देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड घ्यायचं आपल्याला कुठे घ्यायचं तर सर्क्युलर कॉइलच्या कुठे तर एक्झॅक्टली सेंटरला घ्यायचं आणि सेंटरला जर घेतलं तर याचा फॉर्म्युला असेल μ0I डिवायडेड बाय काय असणार तर तुमचं 2R. आर कोणता तर कॅपिटल आर, बरोबर की नाही. μ0I डिवायडेड बाय 2R इतका काय झालं तर तुमचं मॅग्नेटिक फील्ड झालं सेंटरला. पण हे झालं एका टर्नसाठी. असे किती टर्न्स दिलेले तर n नंबर ऑफ टर्न्स आहे, मग n ने काय करून टाकायचं याला मल्टिप्लाय करून टाका. ओके, μ0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि याची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁻⁷. करंट I दिलेला आहे, करंट I किती आहे तर 10 आहे आणि नंबर ऑफ टर्न्स किती दिले आहे, नंबर ऑफ टर्न्स इज 1000. टोटल डिवायडेड बाय 2 आणि आर दिलेला आहे तुम्हाला, रेडियस किती दिले तर 1 मीटर. 2 ने याला डिवाइड करता येईल, 2 2 जा किती राहिला तर 4 म्हणजे 2π. पुढे आर आयला 10⁻⁷ किती -7. आता याच्या 0 म्हणजे काय 1 2 3 4 म्हणजे 10⁻⁷ काय झालं तर 4. -7 आणि 4 किती झाला तर -3 म्हणजे आन्सर काय ना तर 2π × 10⁻⁻3. असा आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा तुम्हाला वाटतंय पायची व्हॅल्यू टाकायचं तर पायची व्हॅल्यू देखील तुम्ही टाकू शकता. देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर कॉईल, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर कॉईल इज 2 × पाय. पायची व्हॅल्यू किती असणार तर 3.142 × 10⁻⁻ किती राहिला -3. ओके, पायची व्हॅल्यू फक्त आपण टाकून दिली इथं. आता सिम्पली तुम्ही 2 ने याला मल्टिप्लाय करू शकता तर 2 × 2 किती झाला 4, 2 × 4 किती 8, 2 आणि हा 6 पॉईंट आणि × 10⁻⁻ किती राहिला तर -3. आता मॅग्नेटिक फील्ड जे असतं ना त्याचं युनिट काय असतं तर टेस्ला किंवा तुम्ही त्याला काय करू शकता तर वेबर पर मीटर स्क्वेअर देखील करू शकता. ठीक आहे, तर हे झालं मॅग्नेटिक फील्ड कुठे तर ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉईल. सेंटरला जर घेतलं सर्क्युलर कॉईलच्या तर इतकी मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी डेव्हलप होणार. ओके, नेक्स्ट घ्यायचं आपल्याला एम्पियर्स लॉ या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे, विच इज द मॉडिफाईड व्हर्जन ऑफ दिस बायोट अँड सावर्ट्स लॉ. ओके, एम्पियर्स लॉ घेणार आहे. एम्पियर्स लॉ. आता एम्पियर्स लॉ मध्ये काय सांगितलं तर हा जो मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतोय तर तो मॅग्नेटिक फील्ड जर मी मॅग्नेटिक फील्ड आणि त्या स्मॉल लेंथचा एलिमेंट जर घेतला आणि क्लोज सर्किट असेल, क्लोज लूप साठी जर असेल, आणि बघा एम्पियर सर्किटल लॉ कोणासाठी ऍप्लिकेबल आहे जर क्लोज सर्किट असेल तर त्याच्यासाठी तो काय तर ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, मग आपण एम्पियर सर्किटल लॉ या ठिकाणी आधी स्टेटमेंट लिहून टाकू आणि त्याच्यानंतर त्याचं प्रूफ कसं आहे तर त्याबद्दल पण आपण या ठिकाणी काय करणार तर डिस्कस करणार आहे. अकॉर्डिंग टू एम्पियर सर्किटल लॉ द क्लोज लाईन इंटेग्रल, आता लाईन इंटेग्रल याला क्लोज कन्सिडर करायचं, इंटिग्रेशन जे पण असणार आहे ते क्लोज, इथं सर्कल रिप्रेझेंट केला याचा अर्थ काय तर तो क्लोज इंटिग्रेशन आहे. ओके, क्लोज लाईन इंटेग्रल आहे म्हणजे या ठिकाणी लाईन असणं गरजेचं आहे आणि लाईन किती घेतलं तर आपण स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट घेतला, तो काय घेतला तर डीएल इतका घेतला. ओके, मग याला कसं रीड करणार द क्लोज लाईन इंटेग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड, कोणाचं घ्यायचं तर क्लोज इंटिग्रेशन घ्यायचंय, लाईन इंटेग्रल घ्यायचंय कोणाचं तर मॅग्नेटिक फील्ड is always equal to μ0 times total current flowing through the conductor. Okay, this is the statement of Ampere circuital law or it is also simply called as Ampere's law. Okay, closed line integral of magnetic field of induction is equal to μ0 times current flowing through the conductor. माइक बंद करा रे तुम्ही, काय माइक चालू केलं. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे झालं तुमचं स्केलर फॉर्म मध्ये, पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा μ0 स्केलर क्वांटिटी, आय पण काय स्केलर,
पण मॅग्नेटिक फील्ड स्केलर नाही, ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर आहे. आणि हा लेंथ ऑफ स्मॉल एलिमेंट जर घेतला तो देखील काय तर वेक्टर आहे. म्हणजे या दोघांमध्ये काय येणार तर डॉट प्रोडक्ट येणार आहे. मग झाला वेक्टर मध्ये आणि पूर्ण टर्म कशामध्ये तर स्केलर मध्ये, म्हणून दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट आला तर डॉट प्रोडक्ट. आणि जर वेक्टर असतं तर इथं काय घेतलं असतं तर मी क्रॉस प्रोडक्ट घेतला असता. मग या दोघांमध्ये काय तर तुमचं डॉट प्रोडक्ट या ठिकाणी येणार आहे. ओके, आता पुढे जाऊ. आता याचं काय करणार तर आपण प्रूफ या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे, प्रूफ काय तर त्याबद्दल आपण डिस्कस करू आणि त्यानंतर एमपीएसने याला कसं प्रूव्ह केलं त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं. आता मी याच्यातली काय करणार तर लेफ्ट साइड या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, लेफ्ट साइड घ्या, राईट साइड प्रूव्ह करा, राईट साइड घ्या आणि लेफ्ट साइड प्रूव्ह करा, असं दोन वेने तुम्ही प्रूव्ह करू शकता. नाही तर दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, तर दोघांची व्हॅल्यू सारखीच यायला पाहिजे, तरी तुम्ही ते प्रूव्ह करू शकता. पण या केसमध्ये आपण याला इझिली प्रूव्ह करू शकतो कारण की बी ची व्हॅल्यू वगैरे आपल्याकडे आहे. म्हणून आपण काय करणार तर सर्वात पहिले लेफ्ट साइड घेणार आहे. मग याच्यामध्ये काय असणार तर क्लोज लाईन इंटेग्रल ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड इंटू डीएल बार. ओके, तर आज आला तुमचा मॅग्नेटिक फील्ड, आज आला तुमचा कशामध्ये तर इन टर्म्स ऑफ वेक्टर झाला. ठीक आहे, आता आपण याला काय करू तर स्केलर मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. म्हणजे काय, द क्लोज लाईन इंटेग्रल ऑफ बी डी एल, दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट असेल तर आपण या ठिकाणी काय करणार तर थिटा कन्सिडर करणार आहे. तो म्हणजे काय तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस थिटा. ओके, डॉट प्रोडक्ट जर गेला तर त्या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला कॉस थिटा कन्सिडर करता येईल. समजा आता हा जो थिटा आहे हा कोणामध्ये असेल, मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ ऑफ इलेमेंट. मॅग्नेटिक फील्ड, आता सपोज हा कंडक्टर घेतलाय तुम्ही, स्ट्रेट कंडक्टर घेतला, याचा लेंथ ऑफ इलेमेंट घेतला किती तर डीएल इतका, आणि याच्या सराउंडिंग मध्ये इथं कुठेतरी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप या पॉईंटला, बरोबर की नाही. आता डीएल ची डायरेक्शन इकडे आहे आणि हा मॅग्नेटिक फील्ड पण इकडेच आहे, म्हणजे दोन्ही एकमेकांना कसे असणार आहे, पॅरलल असणार. अँड इन दॅट केस आता आपल्याला लेंथ ऑफ इलेमेंट आणि याच्यातला आर मधला अँगल नको आहे, आपल्याला डीएल आणि बी मधलं, कारण की दोन वेक्टर आहे, बरोबर की नाही. आणि या दोघांमधलाच अँगल पाहिजे आणि ते दोन्ही पॅरलल आहे. आणि फॉर पॅरलल अँगल किती असणार तर तुमचं 0 डिग्री असणार, बरोबर की नाही. पॅरलल साठी 0 डिग्री असणार आहे. मग पुट थिटा, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री इन अबो इक्वेशन. तर वरच्या इक्वेशन मध्ये आपण काय करू तर थिटा इज इक्वल टू 0 या ठिकाणी पुट करू. मग देअरफॉर काय असेल तर क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ करायला तर बी इंटू डीएल या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तुम्ही, सपोज कोणासाठी घेतलं तर एखाद्या सर्क्युलर करंट कॅरिंग लूप साठी घेतला, या ठिकाणी घेऊ सर्क्युलर करंट कॅरिंग काय घेतला तर तुम्ही लूप या ठिकाणी घेतला आणि हा करंट कुठून चाललाय तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतला आणि याचा स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट घेऊ शकता तुम्ही, आणि तो स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट किती तर डीएल इतका आहे. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड कुठे डेव्हलप होणार आहे, अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, इकॉनची डायरेक्शन झाली तर करंटची डायरेक्शन, बरोबर की नाही. या डायरेक्शन करंट तुमचा फ्लो होतोय. दिस थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट अँड दिस गिव्ह द मॅग्नेटिक फील्ड. तर या पद्धतीने करंट पण लेंथ ऑफ एलिमेंट कुठे आहे तर या डायरेक्शन मध्ये, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काय होणार तर या ठिकाणी डेव्हलप होणार आहे, लेंथ ऑफ एलिमेंट, आणि या ठिकाणी काय असेल तुमचं मॅग्नेटिक डीएल पण त्या डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्ड पण त्याच डायरेक्शन मध्ये या ठिकाणी काय होणार तर डेव्हलप होणार. समजा हा काय किंवा असे डायग्राम काढण्यापेक्षा मी सर्कल डायरेक्ट पूर्ण सर्क्युलर कॉईल घेतो, म्हणजे जेणेकरून उभ्या व्हर्टिकल पोझिशन मध्ये घेतो, जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल. ठीक आहे, मग मी सर्वात पहिले काय घेतलं तर हा सर्क्युलर कॉईल घेतला. हा सर्क्युलर कॉईल घेतला आणि या सर्क्युलर कॉईल मधून काय होणार तर करंट या ठिकाणी पास होणार आहे. करंट कुठून पास होणार तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि या ठिकाणी काय घेतला तर एक स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट घेतला, कुठे घ्या तुम्ही तुम्हाला वाटलं तिथं, चल या ठिकाणी घेऊ आपण. स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट घेतला आणि हा स्मॉल लेंथ ऑफ एलिमेंट किती तर डीएल बार इतका आहे, राईट. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती अलॉंग द लेंथ या ठिकाणी काय होणार तर डेव्हलप होणार आहे. ती काय घेतली तर आपण डीबी इतकी घेतली. दिस इज द सेंटर ऑफ द सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईलचा सेंटर घेतला. आता लेंथ ऑफ एलिमेंट पासून याचं जे डिस्टन्स आहे ते आपण काय करणार तर कोणतं पण घ्या, कॅपिटल आर घ्या वाटलं तर, कॅपिटल आर इज द रेडियस. रेडियस या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता हा काय करतोय करंट या डायरेक्शन, हा लेंथ ऑफ एलिमेंट इथं घेतला तर आफ्टर सम टाइम तो सपोज आपण काय घेतला तर या ठिकाणी तो लेंथ ऑफ एलिमेंट कन्सिडर केला आणि याच्यातलं डिस्टन्स घेतलं तर आर, आणि इथं जो अँगल तयार होणार तो किती असते तर थिटा इतका, बरोबर की नाही.
मग एवढं जे डिस्टन्स आहे ते काय घेता येईल आपल्याला डीएल इतकं घेता येईल, बरोबर की नाही. लेंथ ऑफ एलिमेंट मग एवढा पार्ट होऊन जाईल, हा मॅग्नेटिक फील्ड झालं. ठीक आहे. मग आपल्याला सर्क्युलर कॉइलसाठी या ठिकाणी काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपल्याला डिफाईन करायचं आहे. इतक्यातच आपण सर्क्युलर कॉइलसाठी काय घेतलं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे. इतक्यात झाला आपला फॉर्म्युला ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला जर घेतला तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे. याच्या आधी पण डेरिव्हेशन घेतलेलं आहे. सर्क्युलर कॉइल जर असेल तर सर्क्युलर कॉइलसाठी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो μ0 I टोटल डिवाइडेड बाय काय असेल तर 2 पाय r इतका, राईट ना. कॅपिटल R इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलचं मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे. आणि पुढे काय राहिला तर पुढे राहिला तुमचा डीएल राहिला. ठीक आहे. हे काय आलं तर तुमचं क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार. इथे लिहून टाका वेर बी इज इक्वल टू μ0 I टोटल डिवाइडेड बाय 2 पाय कॅपिटल R इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड असेल तर इतकी या ठिकाणी डेव्हलप होणार. आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं तर अँगल फाईन करायचा आहे. अँगल बघा व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे तर आपण अँगल पण व्हेरी स्मॉल घेऊ आणि सपोज तो काय घेतला तर डी थिटा या ठिकाणी आपण कन्सिडर केला. मग अँगलचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे इन टर्म्स ऑफ लेंथ इन टर्म्स ऑफ लेंथ. ओके. याला काय करू तर आपण इक्वेशन नंबर 1 याला कन्सिडर करू. ठीक आहे. वी नो दॅट अँगलचा फॉर्म्युला. आता अँगलचा फॉर्म्युला काय आहे तर अँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क म्हणजे आर्क लेंथ करा डिवायडेड बाय काय असेल तर तुमचं रेडियस असेल. ओके. तर अँगल किती या केसमध्ये तर अँगल घेतलाय डी थिटा इतका अँगल घेतलेला आहे. आर्क लेंथ किती आहे तर आर्क लेंथ आहे तुमचं डीएल इतकं आणि जी रेडियस आहे ती किती घेतली तर आपण कॅपिटल आर इतकी घेतली. पण आपल्याला काय फाईन करायचं डीएल फाईन करायचं आहे. आर इकडे काय डिवायडेड आहे इकडे काय करा तर मल्टिप्लाय करून टाका. देअरफॉर आर इंटू डी थिटा म्हणजे डीएल इज इक्वल टू आर इंटू डी थिटा तुम्हाला भेटून जाईल. ओके. डीएल ची व्हॅल्यू भेटलेली. आता ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करू तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करून टाकू. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मग देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम काय इक्वेशन नंबर 1 तर इक्वेशन नंबर आहे क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ दिस μ0 I total divided by 2 pi capital R and this DL is replaced by R into d theta. RR get cancel. ओके. RR जर कॅन्सल झाला तर बाकीच्या टर्म ऍज इट इज लिहून टाका इन क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल. आता याच्यातून कॉमन काय येणार आहे तर μ0 इज कॉन्स्टंट. टेक इट आउट ऑफ द डेरिव्हेटिव्ह फॉर इंटिग्रेशन. करंट पण तुमचं कॉन्स्टंट असणार आहे आणि डिवायडेड बाय 2 पाय ते देखील कॉन्स्टंट आणि क्लोज इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं तर डी थिटा राहिला. ओके. आता जर तुम्ही फिगर मध्ये ऑब्झर्व केलं इथून स्टार्ट राहणार आहे आणि एक रोटेशन कम्प्लीट करंट पूर्ण एक रोटेशन कम्प्लीट करणार या ठिकाणी येणार. म्हणजे सुरुवातीला जो अँगल असणार आहे तो किती असेल तर तुमचा 0 असेल आणि नंतर टोटल एक कम्प्लीट रोटेशन झालं तर टोटल अँगल असणार आहे 2 पाय इतका असणार. बरं की नाही. मग या ठिकाणी आपण लिमिट पण टाकून दिलं. लिमिट पूर्ण याचं टाकत नाही मी. शेवटी आपल्याला जो लागतोय त्याच्या टर्म मध्येच मी या ठिकाणी टाकणार आहे. 2 पाय इतका काय घेतलं तर 0 to 2 पाय 360 अँगल तुमचा क्लिअर होईल. मग इन क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल इज इक्वल टू μ0 I टोटल डिवायडेड बाय 2 पाय आणि याचं जे आन्सर येणार ते फक्त थिटा येणार आहे. ओके. आणि प्लस सी घेणार नाही. डी थिटाचं इंटिग्रेशन काय येणार तर फक्त थिटा येणार आणि लिमिट काय आहे तर लिमिट आहे 0 to 2 पाय. पुट करताना आधी आपण काय करणार तर अप्पर लिमिट पुट करणार आहे आणि देन लोअर लिमिट मायनस करून लोअर लिमिट. therefore close integration of b bar dot dl bar is equal to μ0 I total divided by 2 pi and this term first replace theta by 2 pi and then minus 0. 2 pi minus 0 2 pi μ0 I divided by 2 pi and this total term become 2 pi. 2 pi get cancelled. Therefore remaining term is μ0 I. This is close integration of b bar dot dl bar is equal to remaining करायला फक्त μ0 upon I आणि आज म्हणजे काय तर तुमचा एम्पियर्स लॉ. ओके. दिस इज एम्पियर्स लॉ.
ओके. तर हे काय तर एम्पियर्स लॉ काय तर मॉडिफाईड व्हर्जन आहे कोणाचं तर मॉडिफाईड फॉर्म ऑफ काय तर बायोट अँड सावर्ट्स लॉ. तर हा इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये दिलेला आहे. म्हणून काय तर स्टेटमेंट काय आधीच सांगितलं तुम्हाला, द क्लोज लाईन इंटेग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. हे झालं सिंगल टर्म साठी. आणि समज तुम्हाला नंबर ऑफ टर्म साठी रिप्रेझेंट करायचं तर या टर्मला काय करायचं, यांनी मल्टिप्लाय करा. मग क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डीएल, ओके, बी बार डॉट डीएल इज इक्वल टू एन म्यू 0 आय. तर असा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. तर हे सिंपल होऊन जातं. इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये घेतलं तर सिंपल होऊन जातं. डेरिव्हेटिव्ह असेल तर थोडंसं रिप्रेझेंट करायला थोडंसं अवघड जातं. ठीक आहे. समजलं. तर काही एवढे मोठे मोठे डेरिव्हेशन आहेत एम्पियर्स लॉ ने ते इझिली तुम्ही काय करू शकता तर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. लवकरात लवकर तुमचं ते सॉल्व्ह होऊन जाईल. बघा पूर्ण लेंथ ऑफ एलिमेंट घेतला आपण. ओके. आणि त्या लेंथ ऑफ एलिमेंट त्या स्मॉल पार्टची जी लेंथ आहे ती किती घेतली तर डीएल. आता फिगर मध्ये थोडीशी मोठी दिसेल तुम्हाला पण आपण ती छोटीशी घेतली. ठीक आहे. त्याच्या पूर्ण एंड पर्यंत घेतलं. हा डीएल इतका लेंथ आहे त्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. हा. तर थोडीशी गडबड झाली. आपण जो सर्कल घेतला होता ना तर हा सर्कल घेतला होता. इथून करंट नाही फ्लो होते. ही डायरेक्शन कोणाची तर डीएल ची आहे. करंट एका स्ट्रेट कंडक्टर मधून पास होतोय. हा. तर गडबड झाली माझी तेवढी लक्ष ठेवा. आणि याची जी रेडियस आहे ती किती येतात आर इतकी आहे. थोडीशी गडबड झाली तेवढं समजून घ्या. माझी मिस्टेक आहे. तर करंट याच्यातून पास होणार आहे तर ती डायग्राम तुम्ही रिप्लेस करायचं. ठीक आहे. तर ही रेडियस असणार आहे आणि हा जो सर्क्युलर पाथ आहे त्याची मी काय घेतलं तर या ठिकाणी स्मॉल पार्ट घेतला. त्याचं लेंथ किती घेतलं तर डीएल इतकं त्याचं लेंथ घेतलं. ऍक्च्युली हा करंट कॅरिंग कंडक्टरचा घेतला होता तर आपण या ठिकाणी याचा डीएल घेणार. ठीक आहे. मग हा पार्ट काय घेतला तर डीएल इतका घेतला आणि इथून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड या पॉइंटला फाइंड करायचं आणि नंतर मग या ठिकाणी घ्यायचं. आणि इथला अँगल किती असणार तर डी थिटा असेल आणि हा काय घेतला तर लेंथ ऑफ एलिमेंट डीएल बार घेतला. ठीक आहे. करंट असंच फ्लो होतोय तर माय मिस्टेक दॅट इज. आणि करंट असा फ्लो होत असेल राईट हँड रूलनुसार मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन डेव्हलप होणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके. दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हा लेंथ ऑफ एलिमेंट जो आहे तो लेंथ ऑफ एलिमेंट तुम्ही इथला पण घेऊ शकतात. या करंट कॅरिंग कंडक्टरचा लेंथ ऑफ एलिमेंट असेल तेवढाच पार्ट मी पुढे काय केला तर एक्सटेंड केला. त्या सर्क्युलर कॉईल वरती मी या ठिकाणी लेंथ ऑफ एलिमेंट घेतला स्मॉल पार्ट त्याचा लेंथ घेतला डीएल इतका. इज दॅट क्लिअर. तर या पद्धतीने आपण ते एम्पियर सर्किटल लॉ या ठिकाणी प्रूव्ह केलं. तर तो डायरेक्टली सर्कल घ्यायचा नाहीये तर थोडं समजून घ्या. एम्पियर्स लॉचे काही ऍप्लिकेशन घ्यायचं आहे तर त्यात फर्स्ट ऍप्लिकेशन या ठिकाणी डिस्कस करायचं. मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सोलेनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सोलेनॉइड. तर फर्स्ट ऍप्लिकेशन मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आपल्याला पण कोणासाठी फाइंड करायचं तर सोलेनॉइड साठी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता हे सोलेनॉइड का असतं तर तुम्हाला माहित असेल तर एक सिलेंडर असणार आहे आणि त्या सिलेंडरवरती काय करायचं आपल्याला वायर काय करायचं तर वाईंड करायचं. त्याला आपण काय म्हणतो तर सोलेनॉइड म्हणतो. बरं की नाही. आणि त्या वायर मधून काय करायचं करंट पास करायचं. बिकॉज ऑफ दॅट करंट त्याच्या कारण तर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे आणि ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाइंड करायचं. तर सर्वात पहिले मी काय करतो तर या ठिकाणी डायग्राम या ठिकाणी रिप्रेझेंट करतो तुम्हाला. ठीक आहे. डायग्राम रिप्रेझेंट करतो त्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर सर्वात पहिले मी काय करणार आहे तर एक काय घेतला तर या ठिकाणी सिलेंडर या ठिकाणी मी कन्सिडर करतो. ठीक आहे. एक सिलेंडर या ठिकाणी मी काय केलं तर कन्सिडर केला आणि या सिलेंडरला मला काय करायचं तर वायर काय करायचं तर वाईंड करायचं आहे. त्याच्यावरती मी काय करणार तर वायर या ठिकाणी काय करणार तर वाईंड करणार. आणि या वायर मधून काय होणार तर करंट या ठिकाणी काय होणार तर पास होणार आहे. ओके. करंट किती पास होणार तर I इतका करंट पास होणार आहे. करंट कसा पास करायचा बाय कनेक्टिंग पॉवर सप्लाय. ठीक आहे. याला बॅटरी कनेक्ट करायचं यातून काय होणार तर करंट या ठिकाणी पास होणार. ठीक आहे. आता करंट जर पास केलं तर ही काय झाली तर दिस इज द ऍक्सिस ऑफ दॅट सोलेनॉइड. सोलेनॉइडचे काय असणार तर ऍक्सिस असणार. आणि अकॉर्डिंग टू राईट हँड रूल जर घेतला तर त्यानुसार मला काय भेटेल तर
डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कुठे डेव्हलप होणार आहे त्याचे डायरेक्शन आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. आता करंट कुठे चाललाय तर करंट वरती चाललेला आहे, बरं का नाही. आता मॅग्नेटिक फील्ड काय डेव्हलप होणार तर मॅग्नेटिक फील्ड या पद्धतीने डेव्हलप होणार, त्याच्या अराउंड डेव्हलप होणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय होणार तर या पद्धतीने दिलेलं आहे ना, म्हणजे इकडून जाणार आणि असं एंड होणार, बरं की नाही. तर असं घेऊ आपण, इमॅजिन करा हा सिलेंडर आहे ना, तर करंट असं चाललेला आहे तुमचा कसा या डायरेक्शनने, बरोबर की नाही. मग अकॉर्डिंग टू असं जर घेतला तर मॅग्नेटिक फील्ड अशी डेव्हलप होणार आहे, म्हणजे अशी डेव्हलप होणार, कळलं का नाही. इथून स्टार्ट होणार आणि या ठिकाणी एंड होणार. जसं पुढून घेतलंय तुम्ही तसं बॅक साईडने पण घेऊ शकता. तिथं काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड. तर मला आता समोर तर काढता येणार नाही, मी काय करणार तर त्याच्यावरती दाखवतो, ठीक आहे. मग तुम्हाला इमॅजिन होऊन जाईल की मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी काय होतं तर डायरेक्ट होतो. मग या ठिकाणी काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड डायरेक्ट होणार आहे, विच इज फ्रॉम दिस डायरेक्शन टू दिस डायरेक्शन. या पद्धतीने काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार. मग इकडे जसं वरती डेव्हलप झालं तसं तो काय होणार तर खाली पण या ठिकाणी काय होणार तर डेव्हलप होणार, ठीक आहे. मग काय आली तर तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा पण हा लूप जो आहे तर आपल्याला बघा अँपियर्स लॉ जो घ्यायचा आहे तो कोणासाठी घ्यायचा तर क्लोज लूप साठी घ्यायचा. मग या ठिकाणी एक क्लोज लूप तयार झालेला आहे, म्हणजे याच्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड घेऊ शकतो. पण हा जो लूप आहे तो इरेग्युलर शेपचा आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला रेग्युलर शेपसाठी या ठिकाणी काय करावं लागेल तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तुम्हाला फाईंड करावं लागेल, ठीक आहे. मग एक काम करू आपण, मॅग्नेटिक फील्ड काय करू तर हे जे इरेग्युलर शेप आहे त्याला काय करू तर रेग्युलर शेप मध्ये काय करू तर आपण त्याला कन्वर्ट करू. इमॅजिन करायचं की एवढं बेंड नसणार आहे, त्याला आपण काय करू तर या ठिकाणी स्ट्रेट कन्सिडर करू, ठीक आहे. मग या ठिकाणी पण आपण त्याला काय केलं तर स्ट्रेट या ठिकाणी कन्सिडर केलं. मग या ठिकाणी मला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाईंड करायचं. मग क्लोज लूप साठीच घेतलं जातं. मग आपण एक क्लोज लूप या ठिकाणी कन्सिडर करू. सपोज तो कोणता घेतला तर आपण वरचा क्लोज लूप कन्सिडर केला, ठीक आहे. अशा खूप साऱ्या कर्व लाईन्स होणार आहे. मग त्या कर्व साठी आपल्याला डायरेक्टली त्याची लेंथ भेटणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काय घेतलं तर एका रेग्युलर शेप मध्ये काय केलं तर कन्वर्ट करून घेतलं. मग तो रेक्टँग्युलर मध्ये त्याला कन्वर्ट झालं आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचं आहे. आता याला काय करतो तर मी या लूपला काय कन्सिडर करतो तर लेबलिंग देतो. तर हा जो पॉइंट आहे याला काय कन्सिडर केलं ए, इथला बी कन्सिडर केला, इथला सी आणि इथला काय कन्सिडर केला तर डी या ठिकाणी मी कन्सिडर केला. अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ जर घेतला तर त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ, आता एम्पियर्स लॉ जर घेतला तर एम्पियर्स लॉ इज क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डी एल. आता मी स्केलर मध्ये कन्वर्ट करतो, कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल तर तुमचं म्यू झिरो टाइम दॅट इज परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस टाइम टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. त्या कंडक्टर मधून किती करंट पास होतोय त्याचा म्यू झिरो टाइम्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं. आता आला तुमचा रेग्युलर फॉर्म्युला, पण हा कोणासाठी पाहिजे तर क्लोज लूप साठी, बरं की नाही. मग पूर्ण क्लोज लूप आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तुम्हाला फाईंड करायची आहे. मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर फाईंड करायचं आहे. मग या क्लोज लूपला आपण काय करू तर कॅन्सल करू, ठीक आहे. मग पहिला मॅग्नेटिक फील्ड इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय डीएल आहे. मग पहिली लेंथ कन्सिडर करू आपण, ती काय कन्सिडर केली तर ए टू बी कन्सिडर केलं. ए पासून तर बी पर्यंत एवढीच लेंथ घेतली आपण, बाकीची लेंथ कन्सिडर नाही केली, ठीक आहे. पण हा जो ए टू बी आहे अक्लोज आहे का नाहीये, म्हणजे अक्लोज इंटिग्रेशन रिप्लेस होणार आणि या ठिकाणी काय असणार तर बी डी एल आणि या ठिकाणी काय राहिला तर कॉस थिटा प्लस. आता पुढची लेंथ घेऊ, पुढची लेंथ काय तर बी टू सी. ए टू बी झाला, आता पुढची लेंथ काय तर बी टू सी आणि याचा फॉर्म्युला काय असणार तर बी डी एल कॉस थिटा. परत पुढचा जर घेतला तर सी टू डी आणि त्याचा पण फॉर्म्युला काय असणार तर बी डी एल आणि या ठिकाणी काय असेल तर कॉस थिटा प्लस. पुढचा जर घेतला तर पुढचा कोणता असणार तर डी टू ए, हा एक लूप असेल. मग हा कम्प्लीट लूप झाला. बघा आपण ए पासून स्टार्ट केलं होतं, ए लाच एन झालं, बरं की नाही. म्हणजे एक लूप काय होणार तर या ठिकाणी पूर्णतः कम्प्लीट होणार. म्हणजे हा काय राहिला तर तुमचा बी डी एल कॉस थिटा इज इक्वल टू म्यू झिरो टाइम्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. मग आपण क्लोज लूप, पण क्लोज लूप घेताना मी काय केलं त्याचं तुकडे तुकडे केले, बरोबर की नाही. मग यानुसार आपल्याला भेटून जाईल. आता या केसमध्ये जर तुम्ही घेतलं ना तर ही झाली कोणाची तर करंटची डायरेक्शन, बरोबर की नाही. आणि या ठिकाणी काय असणार तर ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या साईडला असणार, बरोबर की नाही. आता याच्यात जर कन्सिडर केलं तर ए बी ला अकॉर्डिंग टू राईट हँड रूल करंट वरती चाललाय, मॅग्नेटिक फील्ड अशी चालली, बरोबर की नाही. मग अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. जर याला घेतलं ए बी ला तर ए बी ला ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कशी तर पॅरलल आहे. आणि या सीडी ला घेतलं बीसी ला सॉरी
बीसी ला जर घेतलं तर परपेंडिक्युलर आहे कारण मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि डीए ला जर घेतलं तरी तिथं काय तर परपेंडिक्युलर म्हणजे बीसी साठी आणि हा जो डीए आहे त्याच्यासाठी थिटा किती असणार आहे तर थिटा असणार तुमचा 90 डिग्री आणि कॉस 90 डिग्री किती असतो झिरो असतो आणि हे पॅरलल आहे पॅरलल मध्ये अँगल किती असणार तर झिरो मग त्यासाठी आपण ठिकाणी पुट करून टाकू मग या ठिकाणी काय असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी आर राहिला तुमचा बी डीएल कॉस थिटा कोणता ए टू बी आहे त्याला पॅरलल आहे म्हणजे थिटा किती असणार तर 0 डिग्री पुढे क्लोज इंटिग्रेशन फ्रॉम बी टू सी आकार राहिला तर बी डीएल कॉस थिटा थिटा म्हणजे याच्यातला अँगल किती येतात तुमचं या ठिकाणी 90 डिग्री बरं का नाही परपेंडिक्युलर आहे पुढे C2D जर घेतला तर त्याला परत पॅरलल आहे म्हणजे तो काय राहिला तर बी डीएल आणि कॉस ऑफ किती राहिला तर 0 डिग्री प्लस डीए ला कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे मग काय राहिला तर क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डीएल आणि कॉस ऑफ काय राहिला तर 90 डिग्री इज इक्वल टू म्यू 0 ओके म्यू 0 आय आता झाला तुमचा फॉर्म्युला आता तुम्हाला माहित असेल कॉस 0 असतो 1 आणि कॉस 90 किती असतो तर 0 असतो म्हणजे ज्या ठिकाणी 90 डिग्री आलेला आहे ती टर्म काय आता पूर्ण 0 होऊन जाणार ओके आणि ज्या ठिकाणी 90 डिग्री नाही 0 डिग्री आहे त्या ठिकाणी आन्सर काय तर 1 येणार मग बघा देअरफॉर या ठिकाणी राहील क्लोज इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी म्हणजे वायर ए आणि बी साठी तर तो काय असणार तर बी डीएल कॉस 0 इज 1 पुढे तर ही जी पूर्ण टर्म आहे ती सेकंड नंबरची 0 होणार आहे थर्ड नंबरची टर्म काय तर इंटिग्रेशन फॉर लाईन सी आणि डी त्या ठिकाणी 0 डिग्री आहे म्हणजे काय असणार तर बी डीएल असेल आणि प्लस पुढचं जे टर्म आहे ते काय तर 0 आहे इज इक्वल टू काय आला तर म्यू 0 आय रिझन द्यायचं तर देऊन टाका रिझन काय असेल तर कॉस 0 डिग्री इज 1 अँड कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0 तर त्याच्यामुळे हे आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो पण बघा मॅग्नेटिक फील्ड जसं जसं तुम्ही लांब जाणार आहे बरं का नाही म्हणजे या बघा असं जर घेतलं तुम्ही स्ट्रेट कंडक्टर घेतला तुम्ही आणि याच्यातून करंट पास करताय बरं का नाही असं एकदम क्लोज जर घेतलं तुम्ही मॅग्नेटिक फील्ड तसं जर मॅग्नेटिक फील्ड का असणार तर तिथं स्ट्रॉंग असणार पण जसं जसं तुम्ही लांब जाणार तसं तसं मॅग्नेटिक फील्ड का तर वीक होत जाणार मग सपोज हा सी डी पॉईंट कुठे घेतला तर फार अवे घेतला फार अवे म्हणजे खूप लांब घेतला तर त्या केसमध्ये इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी किती असणार तर लांब असेल तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार नाही मग तिथे किती असणार तर 0 असेल मग ती पण व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करू तर पुट करून टाकू ठीक आहे ऍज लाईन कोणती तर सी डी इज फार अवे फ्रॉम axis of solenoid from axis of solenoid therefore the integration from C to D हा जो सेकंड टर्म आहे C to D आणि आता असेल तर बी डीएल याची तर पण व्हॅल्यू किती घेणार तर आपण 0 या ठिकाणी कन्सिडर करणार आहे मग बघा काय असेल तर देअरफॉर असं तुमचं इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी आणि काय तर बी डीएल पुढच्या सर्व टर्म्स 0 झाल्या इज इक्वल टू काय असेल तुमचं म्यू 0 आय आता सोलेनॉइड ज्यावेळेस घेणार आहे आणि या सोलेनॉइड किंवा डायरेक्टली तुम्ही इथून घेऊ शकता या सोलेनॉइडची जी लेंथ असणार ती किती घेतली तर आपण एल इतकी घेतली मग मॅग्नेटिक फील्ड इथून न घेता तुम्ही इथून घेऊ शकता क्लिअर आहे तुम्हाला जिथून घ्यायची तिथून घ्या सपोज इथून घेतला मी ठीक आहे आणि आपण कुठून घेतला तर इथून घेतला म्हणजे डायरेक्टली आपल्याला लेंथ या ठिकाणी भेटून जाईल म्हणजे ए पॉईंट असेल इथला डी पॉईंट इथला सी आणि इथला काय घेतलं तर आपण बी पॉईंट घेतला ठीक आहे बी काय आहे तर बघा या स्ट्रेट लाईन साठी घेतलं इथं तुम्ही मॅग्नेटिक फील्ड फाईन करा इथं फाईन करा ती स्ट्रॉंगच असणार आहे मग कोणत्याही पॉईंटला घेतलं तर ती मॅग्नेटिक फील्ड नेहमी तुम्हाला सारखीच भेटणार कारण स्ट्रेट लाईन बरं का नाही आणि स्ट्रेट लाईन साठी मॅग्नेटिक फील्ड काय असते तर कॉन्स्टंट असते देअरफॉर इंटिग्रेशनच्या बाहेर काय करा तर बी आणि आला ए टू बी आणि राहिलं तुमचं डीएल इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर तो काय झाला तर तुमचा आय झाला ठीक आहे आता इंटिग्रेशन ऑफ डीएल जर घेतलं तर याची पूर्ण लेंथ घ्यायची आणि ती लेंथ किती घेतली तर आपण एल इतकी मग इंटिग्रेशन ऑफ डीएल याची व्हॅल्यू काय टाकू शकतात तर तुम्ही फक्त एल टाकू शकतात बघा मग काय असेल तर देअरफॉर बी आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली तर एल आणि आला तुमचा म्यू 0 आय म्हणून मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर त्या पॉइंटला तर ते किती भेटत तुम्हाला म्यू 0 आय टोटल डिवाइड बाय काय असेल तर एल तर आज आला तुमचं काय तर फॉर्म्युला
कोणामुळे तर एका सोलेनॉइडमुळे जर घेतला तर इतकं मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. आता पुढचं जे आहे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ टर्न्स घ्यायचं आहे. आता नंबर ऑफ टर्न्स जर घेतलं तर एका टर्न साठी किती असणार आहे आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ पूर्ण लेंथ साठी किती नंबर ऑफ टर्न्स आहे तर ते आपण या ठिकाणी काय करू तर डिस्कस करू. आता अजून एक पॉईंट घ्यायचा आहे. तर हा फॉर्म्युला अजून कम्प्लीट नाही झालेला आहे. थोडंसं त्याला काय करायचं आणखी मॉडिफाय आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. ठीक आहे. मॉडिफाय करून मग आपण त्याला सॉल्व्ह करू. बघा आता माईक बंद असू द्या. हा बी तसाच ठेवला आणि हा क्लोज इंटिग्रेशन ऑफ ए टू बी जर घेतलं त्याची लेंथ किती तर एल इतकी. मग तो एल काय घेतला तर या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केला आणि पुढे काय असणार तर म्यू 0 आय. ओके. हिअर द क्लोज इंटिग्रेशन द इंटिग्रेशन ऑफ डीएल फ्रॉम वायर ए अँड बी त्या स्ट्रेट वायर याच्यासाठी घेतलं मॅग्नेटिक फील्ड. तर त्याची जी लेंथ आहे ती किती असणार तर एल. वायर नाही ते ऍक्च्युली तर इमॅजिनरी मॅग्नेटिक फील्ड त्या फील्ड मध्ये डेव्हलप होत आहे. त्याची लेंथ किती घेतली तर एल इतकी. ओके. एल इकडे मल्टिप्लाय इकडे काय करायचं डिवाइड. मग बी चा जो फॉर्म्युला असतो तो काय असेल तर म्यू 0 आय टोटल डिवाइडेड काय असेल तर एल. आज आला तुमचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला. पण बघा जर तुम्ही कॉईल जर ऑब्झर्व केलं तर कॉईल वरती काय तर खूप सारे टर्न्स आहे. सोलिनॉइड जर घेतलं तर एक टर्न असतो. हा जो फॉर्म्युला झाला आज कोणासाठी झाला तर सिंगल टर्न साठी. आपल्याला कोणासाठी घ्यायचं तर नंबर ऑफ टर्न. ओके. इफ नेक्स्ट घेऊ इफ कॉईल सोलिनॉइड म्हणून कॉईल म्हणायचा. इफ सोलिनॉइड हॅज n number of turns दे. जर कॉईल वरती n नंबर ऑफ टर्न्स असतील तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असेल तर या केसमध्ये n ने मल्टिप्लाय करा. n म्यू 0 आय टोटल डिवाइडेड बाय काय असेल तर एल असेल. ठीक आहे. n आपण एक काम करू कॅपिटल एन घेऊ म्हणजे तुम्हाला पुस्तकासारखं या ठिकाणी भेटून जाईल. पण आपल्याला काय करायचं या ठिकाणी अजून एक टर्म घ्यायचं दॅट इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. लेट small n and small n is nothing but the capital N divided by L be the number of turns per unit length. ओके. तर हा स्मॉल n काय घेतला तर मी नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ घेतला. मग n अपॉन एल याचं काय टाकू शकतो तर मी स्मॉल n टाकू शकतो. Therefore जो मॅग्नेटिक फील्ड असेल बी तो काय असेल तर n अपॉन एल इज इक्वल टू स्मॉल n आणि पुढची जी टर्म राहिली ती काय असेल तर तुमचं म्यू 0 आय आका झाला तुमचा बी चा फॉर्म्युला या ठिकाणी कम्प्लीट झाला. ठीक आहे. तर नंबर ऑफ टर्नच्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी काय केलं तर कन्सिडर केलेलं त्याच्यानुसार आपण हे सॉल्व्ह करू शकतो. हे जे आहे ना तर तुमचं सेम आहे. कोणासाठी जर आपण गॉस थेरम घेतलाय ना इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तसंच आहे. फक्त या ठिकाणी गॉसच्या जागी कोण आहे तर एम्पियर आहे. बरं का नाही. आणि लूप कसं पाहिजे तर क्लोज लूप पाहिजे. आणि अजून लूप तयार होणार आहे तर दिस लूप इज कॉल्ड ॲज एम्पियरन लूप. ओके. जसं तिथं गॉशियन लूप होतं तसं या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो तर एम्पियरन लूप या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आणि तो लूप काय असलं पाहिजे तर क्लोज असणं या ठिकाणी गरजेचं आहे कंपल्सरी आहे. ठीक आहे. मग या प्रकारे आपण सोलिनॉइड साठी या ठिकाणी घेऊ शकतो. काय अडचण असेल तर विचारून घ्या. बघा आता काय घेतलं तर आपण टोरॉइड. टोरॉइड म्हणजे काय तर तो जो तुम्ही सिलेंडर घेतलेला आहे. ओके. तर सिलेंडरला वायर तुम्ही काय केली तर बाइंड केली त्याला सगळं बेंड करायचं आणि एका लूप मध्ये कन्वर्ट करायचं. कळलं का नाही. सर्क्युलर लूप आणि त्याला वायर जर वाइंड केलेला असेल त्याला आपण टोरॉइड म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता मी डायग्राम काढतो तर ते डायग्राम तुम्ही समजून घ्या ठिकाणी. तर सर्वात पहिले मी काय घेतलं तर एक लूप या ठिकाणी कन्सिडर केला. ओके. किंवा सिलेंडरच घ्यायचा आणि त्या सिलेंडरला काय करायचं तर लूप मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे सोलेनॉइड आणि त्या सोलेनॉइडला काय करायचं तर लूप मध्ये आपण या ठिकाणी कन्वर्ट करायचं. आता या लूपला मला काय करायचं तर वायर या ठिकाणी काय करायचं तर वाइंड करायचं. त्याच्यावरती अशी नंबर ऑफ वायर काय असणार तर वाइंड केलेली असणार आणि याच्यातून काय होणार तर करंट या ठिकाणी काय होणार तर पास होणार आहे. याच्यातून करंट इंटर करेल आणि इकडून काय होणार तर करंट तुमचा बाहेर पडेल. ठीक आहे. मग दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. दिस इज टोरॉइड.
आता या केसमध्ये मला काय करणार तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी मला फाईंड करायचंय. मग मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर बघा ही झाली करंटची डायरेक्शन, बरं का नाही. थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट अँड दिस कर्व फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग करंट असा आहे तर मॅग्नेटिक फील्ड अशी जाणार, करंट असा आहे तर मॅग्नेटिक फील्ड अशी जाणार. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय होणार तर या डायरेक्शन मध्ये डेव्हलप होणार, बरोबर की नाही. मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. मग ती सपोज आपण या ठिकाणी काय घेतला तर सेंटर घेतला, हा सेंटर ऑफ दॅट टोरॉइड, टोरॉइडचा काय घेतला तर सेंटर घेतला आणि मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड कुठे डेव्हलप होणार आहे तर जो टोरॉइडचा ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस वरती काय होणार तर मॅक्झिमम या ठिकाणी काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. मग त्या ठिकाणी मी काय करतो तर डॉटेड लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. आता हा जर लूप घेतला ना तर दिस लूप इज कॉल्ड ॲज एम्पियरन लूप आणि हा जो लूप आहे तो कसा आहे तर क्लोज लूप आहे आणि हा कसा आहे तर या डायरेक्शन का होणार ही मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होणार. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड का होणार या ठिकाणी डेव्हलप होणार. ओके, आणि हा जो लूप आहे दिस लूप इज कॉल्ड ॲज एम्पियरन लूप. इमॅजिनरी लूप विच इज कॉल्ड ॲज एम्पियरन लूप आणि त्यावरती आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. तर याच्या सेंटर पासून तो जो एम्पियर लूप आहे त्याची रेडियस किती घेतली तर कॅपिटल आर इतकी मी काय घेतली तर रेडियस या ठिकाणी घेतलेली आहे. आता मला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाइंड करायचं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू आता कोणता लॉ घ्यायचा तर एम्पियर्स लॉ घ्यायचा. अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ. आता एम्पियर्स लॉ जर घेतलं, व्हॉट इज एम्पियर्स लॉ? इट इज क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डीएल. जर वेक्टर मध्ये घेतलं तर बी डीएल बार, बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू काय असेल तर म्यू 0 टाइम्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. आता याच्यात बघा या कॉईल वरती काय दिलेलं आहे तर तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स, तर आपण सिंगल टर्न साठी घेऊ आणि नंतर मग त्याला नंबर ऑफ टर्न्स मध्ये कन्वर्ट करू. आता आहे वेक्टर मध्ये, याला स्केलर मध्ये आपण काय करू तर कन्वर्ट करून टाकू. मग काय भेटेल बघा, क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डीएल आणि या ठिकाणी काय असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. दिस इज द एम्पियर्स लॉ. आता सपोज मी थिटा किती घेतला तर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री विच इज फ्रॉम लेंथ ऑफ इलेमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड. बघा याचा लेंथ घेतला, छोटासा पार्ट घेतला, कळलं का नाही. या कंडक्टर याचा काय घेतला तर छोटासा पार्ट आणि मॅग्नेटिक फील्ड पण त्याच डायरेक्शन मध्ये, म्हणजे थिटा किती असणार तर पॅरलल साठी थिटा किती असणार तर 0 डिग्री. पुट थिटा इज इक्वल टू 0 डिग्री in above equation. थिटा जर पुट केला तर क्लोज इंटिग्रेशन ऑफ काय भेटेल तर बी डीएल आणि करायला कॉस 0 डिग्री इज इक्वल टू म्यू 0 आय. कॉस 0 डिग्री किती असणार तर 1 असेल. मग काय भेटेल तर आपल्याला क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी डीएल कॉस 0 डिग्री 1 झाला आणि करायला तर म्यू 0 आय. आता या पॉइंटला कुठे, आता सेंटर पासून हा इक्वी डिस्टन्स वरती आहे, या इक्वल डिस्टन्स वरती या डॉटेड लाईन वरती एम्पियरन लूप वरती तुम्ही कुठेही मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर तो काय राहणार आहे कॉन्स्टंट. म्हणून टेक आउट ऑफ द इंटिग्रेशन मधून बाहेर काढून घ्या. क्लोज इंटिग्रेशन ऑफ डीएल राहिला आणि राहिला म्यू 0 आय. आता इंटिग्रेशन जर घेतला डीएल म्हणजे हा छोटासा पार्ट आहे, बरोबर का नाही. आणि प्रत्येकाचे जर ऍडिशन केलं तर याची लेंथ भेटणार कोणाची तर एम्पियरन लूपची लेंथ, बरं का नाही. त्याची रेडियस किती तर आर इतकी, म्हणजे आपल्याला आता काय भेटणार तर सर्कमफरन्स या ठिकाणी भेटेल. मग बी इंटू काय भेटेल तर 2 पाय आर आणि हा झाला तुमचा म्यू 0 आय. पण आपल्याला फाईंड करायचं बी. मग बी इज इक्वल टू काय भेटेल तर म्यू 0 आय टोटल डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर. आता हे झालं सिंगल टर्न. इफ कॉईल वरती काय असणार तर या नंबर ऑफ टर्न्स असतील. ठीक आहे, इफ कॉईल हॅज n number of turns, then ओके. तर हा जो बी आहे त्याचा फॉर्म्युला काय असेल तर n ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय करतो तर n म्यू 0 आय टोटल डिवाइड बाय काय असेल तर 2 पाय कॅपिटल आर आका झाला तो तुमचा बी चा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, अजून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ मध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकतात, तर त्यानुसार पण तुम्हाला तो फॉर्म्युला भेटून जाईल. आज आला तुमचा टोरॉइड साठी. एकदम सिंपल आहे, एम्पियर्स लॉ एकदम सिंपल आहे. त्याचे दोन ऍप्लिकेशन आहे, एक सोलेनॉइड आणि टोरॉइड. तर या ठिकाणी आपला चॅप्टर संपलेला आहे. एक लास्ट न्यूमेरिकल घेऊन टाकू आणि मग आपण हा चॅप्टर एंड करून टाकू. ही काय आली तर तुझी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि या लूप वरतीच आपण स्मॉल पार्ट घेतला, तो काय घेतला तर लेंथ ऑफ एलिमेंट. बघा बरं दोन्ही कुठे तर सेम डायरेक्शन मध्ये.
आणि सेम डायरेक्शन मध्ये असेल तर थिटा किती 0 डिग्री. आता इथं लेंथ कोणाचं घ्यायचं तर एम्पियर लूप जो घेतलेला ना त्याची लेंथ घ्यावं लागते. मी डिस्कस करतोय. गिवन डेटा मग काय दिलेलं आहे अ सोलेनॉइड ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर. सोलेनॉइड दिलेली आहे त्याची लेंथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करू 0.25 मीटर ही काय झाली तर लेंथ ऑफ सोलेनॉइड. पुढे हॅज इनर रेडियस 1 सेंटीमीटर इज मेड अप ऑफ 250. रेडियस दिलेली आहे तुम्हाला. रेडियस किती दिलेली आहे सोलेनॉइडची लेंथ रेडियस दिलेली आहे म्हणजे हा जो सोलेनॉइड आहे ना याची रेडियस दिलेली आहे. ठीक आहे मग ती स्मॉल आर घेऊन टाकू किंवा मग कॅपिटल आर घेऊन टाकू. ठीक आहे तसं आपल्याला त्या कॅपिटल आरची काही गरज नाहीये. तर तो किती दिला तर 1 सेंटीमीटर याची गरजच नाही तर ते काही लिहायची पण गरज नाही. ठीक आहे लिहायचं तर तुम्ही मी लिहून दिलेलं आहे पण त्याची न्यूमेरिकल मध्ये काही गरज नाही. ठीक आहे पुढे मेड अप ऑफ 250 टन्स. नंबर ऑफ टन इज गिवन. नंबर ऑफ टन आपण कॅपिटल एन आणि स्मॉल एन का असतं तर नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ आणि किती दिला तर 250 टन्स. ओके पुढे फॉर अ करंट ऑफ 3 एम्पियर. करंट दिलेला आहे तुम्हाला आणि तो किती दिला आहे तर तुम्हाला 3 एम्पियर दिलेला आहे. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. इनसाइड द सोलेनॉइड म्हणजे सोलेनॉइडच्या आतमध्ये म्हणजे त्या ऍक्सिस वरती. ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचा. टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड बी फॉर सोलेनॉइड. सोलेनॉइड जर घेतला तर मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे तर हा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे काय तर μ0 नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे स्मॉल एन इज इक्वल इंटू का असेल तर μ0 का असेल तर आय असेल. पण यांचा अर्थ काय तर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग बी इज इक्वल टू याला काय करा तर कॅपिटल एन अपॉन एल करा आणि पुढची टर्म असेल तुमचं μ0 आय. आता पुट करा आणि आन्सर तुमचं भेटून जाईल. मग बी इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स किती आहे तर ते आहे 250 डिवायडेड बाय लेंथ किती आहे तर 0.25. पुढे μ0 ची व्हॅल्यू माहिती आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 आणि करंट जो दिलेला आहे करंट किती दिलेला आहे तुम्हाला 3 एम्पियर. आता याला डिवाइड करून टाका. बघा याच्या पॉईंट नंतर 2 डिजिट आहे मग एक काम करा 2 झिरो वरती ऍड करा बरोबर की नाही. मग किती होणार आता 25,000 डिवायडेड काय आला तर 25 राहिला तुमचा 4 इंटू 3 किती झाला तर 12 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. 25 याला डिवाइड करून टाका 25 म्हणजे 1000 येणार आहे इंटू 12 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. 1000 म्हणजे किती 10⁻³ मग बी इज इक्वल टू किती राहिला तर 12 पाय हा झाला 10⁻³ आणि तो झाला 10⁻⁻7 किती येणार आहे तर -4. पायची व्हॅल्यू पुट केली तर आन्सर भेटून जाईल तुम्हाला. नाही पायच्या टर्म मध्ये सांगितलं तरी आन्सर होऊन जाईल. ठीक आहे आणि समजा तुम्हाला पायची व्हॅल्यू पुट करायचं तर पायची व्हॅल्यू टाका 3.142 इंटू 10 टू द पॉवर -4 टेस्ला. 12 चा टेबल येतो 12 टू चा किती झाला तर 24 विथ कॅरी 2. 12 4 जा 48 प्लस 2 किती झाला तर 50 विथ कॅरी 5. 12 प्लस 5 किती झाला तर 17 विथ कॅरी 1. 12 3 जा 36 प्लस 1 37 आणि पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 2 3 मग 37.704 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि आकाशामध्ये आला तर टेस्ला मध्ये आला. ठीक आहे तर ही झाली तुमची काय तर व्हॅल्यू झाली 3.77. जर तुम्हाला याला राऊंड अप करायचं असेल तर लास्टचा नंबर काढून टाका. आपण डायरेक्ट सॉल्व्ह केलं. ठीक आहे जर तुम्हाला राऊंड अप करायचं तर लास्टचा नंबर काढून टाका. तो 5 पेक्षा लेस आहे तर आधीचा नंबर चेंज होणार नाही म्हणजे आन्सर काय ना तर 37.7 इंटू 10 टू द पॉवर -4 टेस्ला. कारण आपण 4 डिजिट पर्यंत आन्सर काढत असतो आणि इथं 5वा डिजिट आलाय तर तो तुम्हाला काढून टाकणं गरजेचं आहे. पण 4थ्या डिजिट वरती काही फरक पडत नाही 0 तसंच राहणार आहे. मग झालं तुमचं आन्सर झालं. ठीक आहे आणि जर तुम्हाला पुस्तकासारखा आन्सर लागत असेल 3 पॉईंट वाला तर एक पॉईंट शिफ्ट करून टाका 3.77 इंटू 10 टू द पॉवर -3 आणि टेस्ला. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजून जाते त्याच्यात काय अडचण नाही. ठीक आहे तर या पद्धतीने आपण काय केलं तर या ठिकाणी तुमचं चॅप्टर संपवलेलं आहे.